नमस्कार, मी नेहाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मोतीचूरचे लाडू। चला तर मग सुरुवात करूया। मोतीचूरचे लाडू तयार करण्यासाठी आपण 1 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे। बेसन पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे। एका चाळणीमध्ये आपण हे बेसन पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि एकदम फ्लोइंग कन्सिस्टन्सीचा आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। बेसन चाळून घेतल्यामुळे गुठळा होत नाही जास्त यामध्ये। मग तुम्ही पाहू शकता एकदम फ्लोइंग कन्सिस्टन्सी आहे। आता आपण बुंदी तयार करायला घेऊया। आता एका पाइपिंग बॅग मध्ये आपल्याला हे सगळं बॅटर टाकून घ्यायचं आहे। आता आपण हे पाइपिंग बॅग एकदम व्यवस्थित पॅक करून घेऊया। आणि आता याचं एकदम बारीक असं आपण कट करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता। आता आपण बुंदी तयार करायला घेऊ। पिचकारी सारखं आपल्याला याच्या तेलामध्ये एकदम सोपं आहे हे बॅटर टाकून घ्यायचं आहे। एकदम सोपी पद्धत आहे ही बुंदी तयार करायची। झटपट आपली बुंदी तयार होते। आता आपण ही तळून घेऊया। एकसारखी आपल्याला बुंदी तळून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपली मोतीचूरची लाडूची बुंदी तयार झालेली आहे। आता आपण ही बुंदी काढून घेऊया। आता आपण सेकंड बॅच टाकून घेऊया। तुम्ही झाऱ्याचाही वापर करू शकता, पण ही एकदम सोपी पद्धत आहे। अशाच पद्धतीने तुम्ही करा। व्यवस्थित आपण ही बुंदी तळून घ्यायची आहे। पाच मिनिटात आपली बुंदी तयार होते। आता आपण ही काढून घेऊया। आपली सगळी बुंदी तयार झालेली आहे। आता आपण ही थंड करून घेऊया आणि आता आपण यासाठी पाक तयार करून घेऊ। एका कढईमध्ये आपण 1 वाटी साखर घ्यायची आहे। त्यामध्ये अर्धी वाटी आपण पाणी घालून घेऊया। विलायची बारीक केलेली आहे ती आपण यामध्ये टाकून घेऊ। फ्लेवर खूप छान येतो विलायचीचा। यामध्ये आपण ऑरेंज फूड कलर टाकून घेऊया। आपलं पाक तयार झालेलं आहे। आता आपण यामध्ये ही तयार केलेली बुंदी ऍड करायची आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। एकदम व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेतलेले आहे। आता 2 मिनिटांसाठी आपण हे झाकण लावून घ्यायचं आहे। बुंदी आपण थोडीशी मऊ करून घेऊ। 2 मिनिटं झालेली आहेत। आता आपण हे काढून घेऊ। व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण थोडेसे काजूचे काप टाकून घेऊया। हे पूर्णतः ऑप्शनल आहे। आता आपण हे पूर्णतः थंड करून घेऊ। आपलं हे मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे। आता आपण याचे लाडू तयार करून घेऊ।
अशा पद्धतीने आपण एकदम छोटे छोटे असे याचे लाडू बांधून घ्यायचे। अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू बांधून घ्यायचे। गौरी गणपती लवकरच येत आहे, प्रसादासाठी म्हणून हे तुम्ही मोतीचूरचे लाडू एकदा नक्की ट्राय करा। तुम्ही पाहू शकता एकदम छान लागतात, एकदम रसरशीत असे आपले मोतीचूरचे लाडू तयार आहेत। एक वाटीमध्ये आपले अर्धा किलो लाडू तयार होतात। एकदम झटपट रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करा। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।